उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। या करारामुळे कॅन्सर सेंटर अधिकच सक्षम। डॉक्टर सूरज पवार। कॅन्सर रुग्णांच्या जीवनात प्रकाशाचा किरण आणणाऱ्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे नाव आता जागतिक स्तरावर पोहोचले आहे। कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकेशी संलग्न झाले असून याबाबतचा सामंजस्य करार आज कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये झाला। सामंजस्य करारावर कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सूरज पवार व कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर राजेश मंथेना यांनी स्वाक्षरी करून कराराचे आदान प्रदान केले। या कराराची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती। यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सूरज पवार म्हणाले, कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे मागचे जवळजवळ 25 वर्ष कार्यरत आहे आणि रुरल इंडिया म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे खूप मोठं वरदान ठरलेलं आहे। कारण सर्व प्रकारच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, रेडिएशन थेरपी, सर्जरी, रोबोटिक सर्जरी, किमोथेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे सर्व ॲडव्हान्स्ड टेक्निक्समुळे आपल्या भागातील पेशंटला फायदा झालेला आहे आणि जवळजवळ 80% रुग्ण कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये यांची मोफत ट्रीटमेंट झालेली आहे वेगवेगळ्या स्कीम्सच्या खाली। त्यामुळे समाजाची परतफेड करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे नेहमी अग्रेसर राहिलेले आहे। आता आमचं जे काही जॉईंट व्हेंचर किंवा जो करार कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका यांच्याबरोबर जो होतो आहे त्याच्यामुळे फायदा असा होणार आहे की आणखीन सशक्त स्ट्रॉंग असं हे सेंटर बनणार आहे। हे फक्त कोल्हापूर कॅन्सर सेंटर नसून कोल्हापूर कॅन्सर सेंटर, कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका असं त्याचं नाव होणार आहे की त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी आणखीन ॲडव्हान्स्ड आपल्याला मिळणार आहे आणि इंटरनॅशनल ट्यूमर बोर्डचे आम्ही मेंबर होणार आहोत। म्हणजे आमच्याकडे जे कॅन्सरचे पेशंट असतात त्याचे कधीकधी सेकंड ओपिनियन घ्यावं लागतं, ट्रीटमेंट कधीकधी किचकट असते, तर आठवड्यातनं एकदा कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका जी अमेरिकेस्थित संस्था आहे त्यांच्याबरोबर आठवड्यातनं एकदा आमचं ट्यूमर बोर्ड मीटिंग होईल की ज्याच्यामध्ये ते सर्व प्रश्न उत्तरं आम्ही त्यांच्याकडनं डिस्कस करून मग पेशंटवरती जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट करू शकतो। खर्चाच्या बाबतीत पेशंटला अधिक खर्च अजिबात होणार नाही। सध्या ज्या खर्चामध्ये कमीत कमी खर्चात कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये जी ट्रीटमेंट चालू आहे तशीच चालू राहणार आहे। फक्त तिथल्या अमेरिकेतल्या ज्या सिस्टम्स आहेत, जे प्रोटोकॉल्स आहेत आणि कार्यपद्धती आहे त्याचा नक्कीच कोल्हापूर कॅन्सर सेंटरला फायदा होणार आहे। त्यामुळे आता हे जॉईंट व्हेंचर म्हणजे आम्ही एकत्रितपणे कोल्हापूर कॅन्सर सेंटर व कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका इथून पुढे कॅन्सर रुग्णांसाठी कार्यरत राहणार असतो। सर्वात कॉमन म्हटलं तर तोंडाचा कॅन्सर, पुरुषांमध्ये तंबाखूमुळे, स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर। अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये तर आपण पवार टेक्निक ही ॲडव्हान्स टेक्निक जगात पहिल्यांदा निर्माण केलेली आहे। पोटाचा कॅन्सर, लिव्हर, फुफ्फुस, रक्ताचा कॅन्सर, लहान मुलांचा कॅन्सर, असे जवळजवळ 100हून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर याची कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये ट्रीटमेंट चालू असते। पण आमचा उद्दिष्ट असा होता की पे बॅक टू सोसायटी म्हणजे समाजाची परतफेड करणं। तर आम्ही मागच्या 20 वर्षांमध्ये 50,000हून अधिक रुग्णांवरती उपचार केलेले आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 80% म्हणजे 40,000 रुग्णांवरती मोफत ट्रीटमेंट केलेली आहे आणि ही ट्रीटमेंट आम्ही स्वतःच्या आमच्या ट्रस्टमधनं, त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटच्या योजना आहेत। पूर्वी राजीव गांधी योजना होती, आता ज्योतिबा फुले योजना आहे, कर्नाटकाची गव्हर्नमेंटची योजना आहे, गोव्याची आहे। ह्या सगळ्या योजनांचा जास्तीत जास्त उपयोग करून पेशंटला कसा फायदा होईल याच्याकडे आमचं कटाक्षाने प्रयत्न असतो आणि त्यामुळे
जवळजवळ 40,000 रुग्णांवरती आम्ही मोफत ट्रीटमेंट करू शकलो. कॅन्सर पेशंटना बरे करण्यासाठी अमेरिकेच्या हॉस्पिटलमधील तंत्रज्ञानाचा चांगला वापर करता येईल असे डॉक्टर सूरज पवार यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला व्हिडिओ कॉलद्वारे अमेरिकेतून कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकेचे चेअरमन ऑफ बोर्ड डॉक्टर शालीन शहा, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर रेश्मा पवार, स्मिता राजू, डॉक्टर योगेश अनाप, डॉक्टर पराग वाटवे, दयाकर पी, साई संदीप कटेपल्ली यांच्यासह कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सर्व डॉक्टर, कर्मचारी आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.